नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली महत्त्वाची घोषणा कधी होणार आहे तर याची देखील लाडक्या बहिणींना उत्कंठा लागलेली आहे. ई-KYC महाराष्ट्रामध्ये सुरू आहे लाडक्या बहिणींची आणि त्याबरोबर ही ई-KYC करताना अनेक लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहेत. तर तुम्हाला ई-KYC संदर्भात जर प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई-KYC साठी पुन्हा पोर्टल चालू झालेलं आहे, परंतु आज दिवसभरामध्ये देखील ई-KYC करताना OTP सेंड होत नाही आहे. त्यामुळे सध्या बेस्ट ऑप्शन म्हणजेच लाडक्या बहिणींना ई-KYC करण्यासाठी उशिरापर्यंत रात्री जागून ई-KYC करावी लागेल किंवा सकाळी पहाटे तुम्ही ही ई-KYC करू शकता. अनेक लाडक्या बहिणींनी ही ई-KYC सकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत केलेली आहे. आपल्याला कमेंट देखील आलेले आहेत. सोशल मीडियावरती सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख घोषित झालेली आहे असे अनेक व्हिडिओज येत आहेत, परंतु लाडक्या बहिणींना एकच विनंती, यावेळी सप्टेंबर महिन्याचा हप्ता थोडा उशिरा येण्याची शक्यता आहे, कारण का लाडक्या बहिणींची ई-KYC केली जात आहे. एकतर सरसकट लाभ दिला जाऊ शकतो केवळ सप्टेंबर महिन्यापुरता किंवा ई-KYC झाल्यानंतर हा लाभ वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, परंतु शासनामार्फत सक्त सांगण्यात आलेलं आहे ई-KYC केल्याशिवाय लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही आहे. तर अशा प्रकारे ही जी महत्त्वाची बाब आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी 26 लाखच्या अपात्र ठरल्या. जून जुलै ऑगस्टचे हप्ते आले नाही आहेत अशा लाडक्या जून जुलै ऑगस्टचे हप्ते आले नाही आहेत अशा लाडक्या बहिणींनी देखील ई-KYC करायची आहे. ई-KYC अगोदर झालेली असेल तर तुम्हाला मेसेज यापूर्वीच ई-KYC झालेली आहे असा पाहायला मिळेल, आणि जर तुम्ही ई-KYC केली नसेल तर तुमची ई-KYC यशस्वीरित्या तुमची ई-KYC झालेली आहे असे मेसेज पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोच करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.